नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता 2026 चालू आहे आणि दीप अमावस्या किंवा त्याच अमावस्याला आषाढ अमावस्यासुद्धा म्हणतात आणि ती बुधवारी 12 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. तर हा दीप अमावस्या हा एक पवित्र सण जो की घरातील अंधार व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून प्रकाश, सुख आणि समृद्धीचं स्वागत करण्याचं एक प्रतीक मानलं जातं. आणि याच दिवशी सर्व प्रकारच्या दिव्यांची स्वच्छता करून मनोभावे पूजा केली जाते. म्हणजेच आपल्या घरामध्ये जे काही छोटे मोठे दिवे समया आहेत तर त्यांना आपण घासून स्वच्छ करत असतो आणि त्या दिवशी त्यांची पूजा केली जात असते. तर नेहमी बघा इतर पूजेमध्ये दिव्याची पूजा करून आपण पूजेला सुरुवात करतो, कारण अग्नीच्या साक्षीने आपण पूजा केली ना तर ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं आपल्याकडे मानलं जातं. तर त्याच दिव्यांचा हा आजचा सण किंवा आजचा दिवस असतो जो की दीप अमावस्या असते. तर त्या दिवशी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची असते. आता दिव्यांची पूजा करताना आपल्याला सर्वप्रथम तर ही जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. आता पूजेला बसताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड होईल आपलं अशा पद्धतीने बसायचं आहे. आता तुम्हाला जिथं तुम्ही पूजा मांडू शकता तिथं मांडायचे. देवाजवळ जागा असेल तिथं मांडा, नसेल तर तुम्ही असं थोडीशी दिशा बघून मांडली तरी चालते. जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची. पाटाखाली हळदी कुंकू टाकायचं, त्यावरती थोडीशी रांगोळी काढून पाट ठेवायचा, त्यावरती आता कोणतंही एखादं वस्त्र टाका आणि त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. म्हणजेच दिव्यांना अक्षतांचं स्थान द्यायचं. त्यामध्ये आता सर्व दिवे स्वच्छ घासून घेतलेले आहेत, तेल वाती टाकून घेतलेले आहेत. फुलवाती केल्या असतील तर त्यामध्ये तूपसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा याच दिवशी बघा कणकीचे दिवेसुद्धा आपण करतो आणि त्यानं लहान मुलांना ओवाळण्याची आपल्याकडे पद्धत असते. तर सर्वप्रथम अगोदर बाप्पांची पूजा करायची. तर इथं विड्याच्या पानावरती अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेले. हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायच्या, दुर्वा व्हायच्या आणि नमस्कार करायचा आणि इथून आपण पूजेला सुरुवात करत असतो. बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. तर दीप अमावस्या म्हणजे बघा अंधाराकडून प्रकाशाकडे, म्हणजेच आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी ही अमावस्या पवित्र श्रावण महिन्याच्या आगमनाची पूर्वतयारी दर्शवते. आणि घरातील सर्व दिवा आपण स्वच्छ करून ठेवल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर दिव्यांना लावून घ्यायचं, म्हणजे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि मग त्यांची आपण पूजा करणार आहे. तर आजचा हा दिवस त्यांच्यासाठी आपण समर्पित करत असतो. तर दिव्यामध्ये आता मोठ्या ज्या समया आहेत त्यामध्ये तुम्हाला 5 वाती बसतात तर तेवढ्या तुम्ही लावू शकता. छोट्यामध्ये एक एक बसते तर ते सगळं लावून घ्यायचं आहे आणि छान अशी दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची. आता या दिवशी ना कणकीचे गोड दिवे केले जातात. म्हणजे जे आपण कणकीचे दिवे बनवतो ना त्यामध्ये थोडासा गूळसुद्धा घातला जातो. गूळ आणि तूप चमच्यावर घातलं जातं. तर त्या दिव्यांचा नैवेद्य म्हणून दाखवलं जातं. किंवा या दिवशी बघा आता श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे लाह्या बनवल्यात जातात. तर चिरमुरे, लाह्या आणि गोड दिव्यांचं जे काय असेल तुमच्याकडे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. लाह्या तुम्ही घरामध्ये सुद्धा ज्वारीच्या लाह्या बनवल्या जातात. आता ज्वारीच्या लाह्या ना आपली नेहमीची ज्वारी असते त्याच्या पण बनवतात किंवा लाह्यासाठीची वेगळी ज्वारी मिळते बाजारात, इझिली मिळते तर ते आणू शकता किंवा लाह्यासुद्धा विकत मिळतात. पण आपण एखादी गोष्ट पूजेसाठी आपल्या हाताने बनवतो तर त्याचा आनंद अजूनच वाढतो. तर प्रत्येक दिव्याला आपल्याला असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि या दिवशी ना दुर्वा आणि जो आघाडा असतो ना ते सुद्धा वाहिलं जातं. तर प्रत्येक दिव्याला हे व्हायचं आहे, जे की आपण बघा बाप्पांना वाहत असतो तर तेच या पूजेमध्ये आपल्याला व्हायचं आहे. आता इथून पुढं ना प्रत्येक पूजेमध्ये आता श्रावण महिन्यातले आपण सोमवार असू द्यात, शिवामूठ आपण अर्पण करतो त्यामध्ये सुद्धा हराळी दुर्वा असते, म्हणजे हराळी आणि आघाडा ह्याचा वापर केलेला असतो पूजेमध्ये. तर इथून पुढं ते सुरू होतं. तर आज दिव्यापासून आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे. तर नैवेद्यासाठी इथं मी लाह्या घेतलेल्या आहेत ज्वारीच्या आणि जे कुरमुरे असतात ते घेतलेले आहेत. त्यासोबत कणकेचे गोड दिवेसुद्धा केले जातात. तर त्याच दिव्याने परत आपण मुलांनासुद्धा ओवाळू शकतो. तर मुलांना कसं ओवाळायचं त्याबद्दलची सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तर कणिक घ्यायची, त्यामध्ये थोडंसं गूळ, तूप आणि थोडीशी किंचितशी हळद घालून आपल्याला हे गोड दिवे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुपाच्या वाती आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत.
आणि हे दिवेसुद्धा कणकीचे 5 बनवतात, 7 बनवतात, 9 बनवतात. अशा संख्येने तुम्ही बनवू शकता. तुमची किती इच्छा असेल त्यानुसार 11 बनवतात, 21सुद्धा बनवतात. ती आपली इच्छा आहे. नाही जमलं तर तुम्ही 5 दिवेसुद्धा बनवू शकता. पाटाच्या कडेने छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. आता जे आपण लाह्या, ज्वारीच्या लाह्या असतात ना, त्यासुद्धा आपल्याला सगळ्या दिव्यांना वाहून घ्यायच्या आहेत. तर आजच्या दिवशी किंवा आजपासून पूर्ण श्रावण महिन्यात ह्या लाह्यांचा सुद्धा खूप मान असतो. तर आता भावाचा उपवास येतो, त्या दिवशीसुद्धा लाह्या लागतात. नागपंचमीच्या दिवशी तर ह्या लाह्यांचा आपण वापर करतच असतो. तर आजपासून ह्या गोष्टींची सुरुवात होते. तर आपल्याकडे बघा जे सण असतात, परंपरा असतात, त्याला काही ना काही म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार महत्त्व असतं. तर हे जे कणकेचे दिवे केलेले आहेत त्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून घ्यायची आहेत आणि ह्या दिव्याचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे. तर दिव्यांनासुद्धा इथं लाह्यांचा नैवेद्य मी दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पूजा मांडू शकता. आता ही पूजा ना तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला केली तरीसुद्धा चालते. म्हणजे दिवसभरात तुम्हाला ज्यावेळी म्हणजे सकाळी शक्य झालं सकाळी करा, नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेलासुद्धा 7च्या आत तरी म्हणजे तोपर्यंत तुम्ही करू शकता 7पर्यंत. आणि दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला जो दिव्याचा मंत्र आहे तो सुद्धा म्हणायचा आहे, जो की दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला विष्णूपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी, घरातील पिढा बाहेर जाऊ देत, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धान्याला सुख समृद्धी आरोग्य लाभू देत. अशी प्रार्थना आपल्याला दिव्यांना करायची आहे. आणि आपल्या घरात जी मुलं आहेत, आपली लहान असू द्यात मोठी असू द्यात, तर त्यांना हे जे आपण कणकीचे गोड दिवे केले आहेत तर त्यांना ते ओवाळायचं आहे. या दिवशी मुलांना ओवाळण्याचं सुद्धा महत्त्व असतं. आता त्याचं पण एक टायमिंग वगैरे असतं, त्यावेळी तुम्ही हे करू शकता. तर ह्याला आपल्याकडे ह्या अमावस्याला अशा पद्धतीने दीप अमावस्या म्हटलं जातं किंवा दिव्यांची अमावस्या म्हटलं जातं. तर छान अशी पूजा करून घ्यायची आहे. आता याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आपले सणवार असतात त्याबद्दलचे तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता जो श्रावणाची सुरुवात होते ना, त्या येणाऱ्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा. कारण आता श्रावण महिना सुरू झाला की आपल्या उपवासाची सुरुवात होते. श्रावणी करतात, श्रावणी सोमवार करतात, तर काहीजण 16 सोमवाराचं व्रतसुद्धा ह्या महिन्यापासून सुरू करतात. तर ज्यांना कुणाला उपवास करायचं म्हणजे 16 सोमवारचं वगैरे करायचं आहे ते तुम्ही सुरू करू शकता. श्री स्वामी समर्थ. हर हर.